नमस्कार मंडळी, द अल्टिमेट सोल्युशन कृष्णा चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत चिपळूण तालुक्यातील श्री गांधारेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर। वासिष्ठी नदीच्या काठावरती वसलेलं हे पुरातन श्री गांधारेश्वर मंदिर। आजूबाजूला गर्द झाडी आणि त्यातून जाणारा हा निमुळता रस्ता। आपण आता मंदिराकडे आगेकूच करत आहोत। अतिशय शांत आणि मनमोहक असा हा परिसर मनाला भुरळ पाडतो। भक्ती करण्यासाठी अतिशय सुंदर असं ठिकाण आहे हे। वासिष्ठी नदीच्या काठावर बांधलेल्या घाटावर हातपाय धुवून मंदिरात भगवंताचं दर्शन घेऊन बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेवरती तुम्ही जप करण्यासाठी बसू शकता। आता आपण गांधारेश्वर मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहोत। अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा हा परिसर, भक्ती करण्यासाठी अगदी योग्य वातावरण। आपण हे जे समोर पाहत आहोत ते महात्मा गांधीजींचे एक छोटंसं स्मारक आहे। समोरच मंदिराच्या समोर दगडांनी बांधलेला त्रिपूर आपण पाहू शकतो। छोटंसंच टुमदार असं हे मंदिर चिपळूणच्या भक्तगणांचं श्रद्धेचं स्थान आहे। मंदिर परिसरात बसण्यासाठी बेंचेसची व्यवस्था आहे। ठिकठिकाणी सूचनांचे फलक लावलेले आहेत। केवळ गांधारेश्वरच नाही तर आजूबाजूला छोटी छोटी 2-3 लहान मंदिरही आहेत। करोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट दिसत असला तरी दर सोमवारी शिवभक्तांची मंदिरामध्ये दर्शनासाठी रीघ लागलेली असते। मंदिरासमोर आपण जो हा त्रिपूर पाहत आहोत तो त्रिपुरी पौर्णिमेला त्याच्यावरती पणत्यांची रोषणाई केली जाते। हे जे आपण पाहत आहोत ते मंदिराच्या मुख्य द्वारासमोरील तुळशी वृंदावन। मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि मंदिराच्या खालच्या बाजूला म्हणजेच डावीकडे वासिष्ठी नदीचं पसरलेलं विशाल पात्र। अतिशय सुंदर असा हा निसर्ग। पलीकडच्या रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी बांधलेला पूल, निसर्गाची आकाशातील रंगांची उधळण, शांत संथ वाहणारी वासिष्ठी नदी। मंदिरामध्ये प्रवेश करताच सुरुवातीला नंदीचे दर्शन घेऊन आपण पुढे जातो। आतमध्ये मंदिराच्या डावीकडे शंकराची पिंड, नंदी आणि श्री गणेशाच्या मूर्ती आपण पाहत आहोत। इतर मंदिरांपेक्षा या मंदिराची रचना थोडीशी वेगळी आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण
4 पायऱ्या उतरून डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये आपल्याला दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. आपण पाहत आहात एक भक्त आता पायऱ्या चढून वरती आलेले आहेत. अभिषेक करण्यासाठी आपण परत पूर्णतः गाभाऱ्यामध्ये जाऊन अभिषेक करू शकतो. श्री भवानी शंकर गांधारेश्वर. मंदिरातून बाहेर आल्यानंतर डावीकडे नदीपात्रात नदीच्या घाटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि हा नदीचा विस्तीर्ण घाट, स्वच्छ पाणी, वासिष्ठी नदीचं स्वच्छ पाणी आपण पाहत आहोत. निसर्गाने नटलेली ही चिपळूण नगरी आकाशाच्या रंगाशी स्पर्धा करणारं वासिष्ठी नदीचं पाणी. मनाला अतिशय आनंद देणारं असं हे दृश्य. आपण चिपळूणमध्ये असाल तर जरूर या ठिकाणाला भेट द्या. वासिष्ठी नदीच्या घाटावरून पायऱ्यांनी वरती आल्यानंतर परत हा मंदिराचा परिसर, मंदिरासमोरील तुळशी वृंदावन. मंदिराच्या बाजूलाच असलेल्या विहिरीमधून भक्त पाणी काढून तुळशी वृंदावनाला घालत असतात. नदीकडे तोंड करूनही काही बैठक व्यवस्था, बेंचेस इथे ठेवलेले आहेत. त्यामुळे भगवंताचं दर्शन घेऊन आत्मचिंतन करण्यासाठी अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. मग अशी आपण जे महात्मा गांधीजींचं स्मारक पाहिलं होतं त्यातील ही आतमधील मूर्ती किंवा पुतळा आहे. त्यानंतर हे परत काही हायलाइट्स. त्रिपुरा शेजारी सुंदर ते जांभळाचं झाड असावं. त्याच्या बाजूला छोटंसं मंदिर. गाड्या पार्किंगसाठी भरपूर स्पेस इथे उपलब्ध आहे. मारुतीरायाचं मंदिर आहे इथे. ही देवळाच्याच प्रांगणामधली विहीर आहे. इथे जुन्या पद्धतीचा हातराहाट आहे. त्याने आपण पाणी ओढून काढू शकतो विहिरीमधून. आजकाल असे हातराट खूप कमी ठिकाणी दिसत असतात, खेडेगावामध्ये असू शकतील. त्या हातराठाने पाणी काढून तुळशी वृंदावनाला किंवा भगवंतांवरती अभिषेक करण्यासाठी घेऊन जात आहेत. रहाटांमधले सुद्धा बरेच प्रकार आहेत. हा हात रहाट आहे, पाय रहाट, बैल रहाट. पण आता पायराट आणि बैल रहाट कालबाह्य झालेले आहेत. हातराट काही ठिकाणी दिसत असतात. मंदिराच्या पाठीमागे लहानसंच पण अतिशय सुंदर असं एक छोटंसं उद्यान आहे. त्यामधील कमळाचं तळं आपण पाहत आहोत. छोटंसं कमळाचं तळं, त्याच्यामध्ये जांभळ्या रंगाचं कमळ आलेलं आहे. इथे सुद्धा बसण्यासाठी बेंचेस आहेत. विविध प्रकारची झाडं आहेत, शोभेची झाडं आहेत, फुलझाडं आहेत. एकूणच अतिशय रम्य असं हे धार्मिक स्थळ आहे गांधारेश्वर उद्यान. तुम्ही पाहत आहात बसण्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे. माडाची झाडं, विविध प्रकारची फुलझाडं इथे आहेत.
खूप प्रसन्न वातावरण आहे. गार्डनमधूनही तुम्हाला वासिष्ठीचं दर्शन होतं. तिथूनही खाली उतरून जाण्यासाठी पायऱ्या आहेत, केळीची झाडं. खूप सुंदर असा हा परिसर आहे. कलियुगामध्ये नामस्मरण, भगवंताची भक्ती हा कलियुग पार करून जाण्यासाठीचा अतिशय उत्तम चांगला पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येकाने देवदर्शन घेऊन मंदिर परिसरामध्ये जास्तीत जास्त आपल्याकडून नामस्मरण कसं होईल हे पाहिलं पाहिजे. केवळ मंदिर परिसर किंवा मंदिरामध्ये असं नाही, तर सतत आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम असणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे 24 तास आपल्या श्वासागणिक आपण मंत्रजप करत राहिले पाहिजे, नामस्मरण करत राहिले पाहिजे, आपल्या धार्मिक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. द अल्टिमेट सोल्युशन कृष्णा या चॅनलचा माझा हा पहिलाच आउटडोअर व्हिडिओ आहे. यामध्ये त्रुटी असणारच आहेत पण मला खात्री आहे तुम्ही ते समजून घ्याल आणि नेहमीप्रमाणेच माझ्या चॅनलला पुढे आणण्यासाठी सहकार्य कराल. असं होतं हे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर मंदिर. चिपळूण तालुक्यामधील म्हणजे चिपळूणमध्येच वसलेले गांधारेश्वर मंदिर. तुम्ही अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनवर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझ्या नवीन व्हिडिओचा आस्वाद घेऊ शकाल. आपल्या नातेवाईक मित्रमंडळींमध्ये माझे व्हिडिओ जरूर शेअर करा. तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी धार्मिक, वैचारिक, पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार मिळतील याची मला खात्री आहे. गांधारेश्वर मंदिराकडून पुढे रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा ब्रिज आहे. आपण पाहत आहोत वासिष्ठी नदीवरचा हा ब्रिज, जो आपण मंदिर परिसरामधूनही पाहिला होता. इथून पलीकडेच चिपळूण रेल्वे स्टेशन आहे. पुन्हा भेटूया नवीन काहीतरी घेऊन, नवीन व्हिडिओ, नवीन ठिकाण, नवीन विचार. थँक यू व्हेरी मच.